गुलामगिरी. त्या चांडाळाने त्या मुलांचे प्राण त्यांचे आयांसमक्ष घेतले, तेव्हा काही जणींनी आपले ऊर बडविले, केस तोडिले व तोंडात माती घालून घेऊन प्राण दिले असतील. काही जणींनी पुत्रशोक करून प्राण सोडले असतील व काही जणींनी वेड लागून हा पुत्र करीत भटकत फिरू लागल्या असतील. ही सर्व हकीकत भट लोकांपासून आम्हास समजेल अशी आम्हास मुळीच आशा बाळगायास नको. याप्रमाणे भट लोकांचा मुख्य अधिकारी जो परशुराम, ज्याने शेकडो क्षत्रिय लोक मारून त्यांचे बायका मुलांची दुर्दशा करून टाकली व त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोकास सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व जगाचा उत्पन्नकर्ता असे म्हणविण्यास लाविले आहे, हे मोठे आश्चर्य आहे. परशुरामाचे पाठीमागे भट लोकांनी त्यास कमी छळिले असे नाही, तर त्यांनी आपल्याकडून जितके छळवेल तितके त्यास छळले. त्यांनी त्या लोकांपैकी बरेच लोकास त्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पायात दडपीत. याच विषयी या ग्रंथात लिहिलेच आहे. त्यांनी त्या लोकास इतके तुच्छ मानावे की एखादे वेळेस कोणी शूद्र नदी काठावर आपली वस्त्रे धुत असता त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शूद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करून बऱ्याच दूर अंतरावर, जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असत. तेथून जर भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला अथवा आला असा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठे त्वेषाने मारावे. त्यामुळे त्याचे मस्तक रक्तभंबाळ होऊन मूर्छित होताच जमिनीवर धाडकन पडावे. पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावे. सरकारात जर कळवावे तर सर्व भटशाही पडली, उलटी त्यालाच सजा देणार. हर हर परमेश्वरा, केवढा हा अन्याय असो. एक दुःख आहे म्हणून सांगावे अशी व यापेक्षा दुसरी पुष्कळ दुःखे शूद्रादी अतिशूद्रास सोसावी लागत असत. भट राज्यात त्यास व्यापाऱ्याच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी मारामारी पडत असे. त्यातून प्रातकाळी तर फारच अडचण पडे, कारण त्यावेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शूद्र रस्त्याने जात असता समोरचे रस्त्याने भटसाहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एका बाजूस होऊन त्यास बसावे लागत असे. भटजी गेल्यानंतर तो आपले कामात जाई. एखादे वेळेस याची छाया भटाच्या अंगावर चुकून पडली तर तो भट लागलीच त्यास मरेपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकास रस्त्यात थुंकण्याची देखील पंचाईत. याकरिता त्यास भटवस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर थुंकण्याकरिता एखादे भांडे ठेवावे लागत असे. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.